तू आज श्रुती सकाळी फिरायला जाणार होती मम्मी सोबत, गेली का मग? उठवलं नाही, मग तुला उठायला काय झालं? मला जाग नाही आली. तब्येतीकडे लक्ष द्या जरा. सकाळी जाते ना. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर श्रुती नमस्कार. नमस्कार. परत नमस्कार. नमस्कार कर ना, नमस्कार कर ना तू. साई नमस्कार कर. नमस्कार. तू कर नमस्कार. आता साईने केला नमस्कार. तर कशा आहात? मजेतच असाल तुम्ही. तुम्ही बघितला आमचा तो व्हिडिओ ओम भाऊनी स्ट्राईक दिलेला. तर ओम भाऊनी स्ट्राईक काही दिलेलं नाहीये, ते आम्ही सगळ्यांनी एप्रिल फुल केलं होतं. श्रुतीला पण मी एप्रिल फुल केलं होतं. श्रुतीला काही नव्हतं माहित त्या व्हिडिओ मधलं, आणि ओम भाऊला पण नव्हतं माहित. ओम भाऊ पण आम्हाला नंतर खूप बोलला. ओम भाऊ आम्हाला नंतर खूप बोलला की असं का केलं का नाही. तर केलं आम्ही आता ते एप्रिल फुल. तर भरपूर जणांची कमेंट पण आल्या होत्या की एप्रिल फुल म्हणून, त्यांच्या बरोबर आल्या त्या. काही जणांच्या आलत्या अशाच कमेंट की ओम भाऊने असं का मुद्दाम केलं, हे केलं ते केलं. तर एकदम एवढ्या जणांना स्ट्राईक देता येत नसती, आणि दिली पण तर 3 चान्स असतात आपल्याकडे स्ट्राईकचे, त्यानंतर आपलं अकाउंट जातं. तर श्रुती खरंच रडली, तर आपण विचारू तिला, चला कसं वाटलं ते एप्रिल फुल. श्रुती तुला खरं वाटलं होतं? स्ट्राईक दिली त्यांनी. काय म्हटली? मला वाटलं खरंच स्ट्राईक दिलं, मारलं चॅनलला. म्हणून रडू आलं. मला उगाच रडणार आहे का? नाही, पण ओम भाऊ स्ट्राईक देण्यासारखे नाही. त्यांनाच आपल्याला एवढं सगळं करून दिलेलं आहे. आपण कशाला स्ट्राईक देते ते? अजून तर भरपूर काही करायचं. बरोबर काय करायला तू परत? आणि मग मी दुपारी व्हिडिओ पाहिला का, तेव्हा कळलं मला की यांना याच्यातलं काहीच माहित नाहीये. यांचं चाललंय नुसतं स्ट्राईक दिली. हा, भाऊनी नंतर व्हिडिओ सोडला होता. परत जेवण करायला तू खेळतो पण साई सोबत. वरची तब्येत आता ओके झालेली मित्रांनो. किती दिवसानंतर असं खेळायला. वाव, 2 हफ्त्यानंतर पण 15 दिवस झाले दवाखान्यात होता. हा पण ऍडमिट होता. याला पण सेम तसंच झालं होतं. नंतर वरदला झालं तसंच. तर शुद्ध डब्यात काय दिला आज? स्वयंपाक काय केलेला आहे? टमाट्याची चटणी केली का? बर. आता आज तर हे सगळेजण बाहेर गावी जाणार आहे. जमलं तर मी जाईन, नाही तर मी जाणार नाही. आणि काल पण आम्ही क्रिकेट खेळायला गेलो होतो सगळेजण. ओम भाऊ, आम्ही, सुदर्शन भाऊ, रवी भाऊ, सोनू भाऊ, राम भाऊ. आणि आता त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो जेवायला. बघू आता आज काय होतं. आता चाललो मी दुकानात, कारण की 10:30 वाजलेले आता. हा व्हिडिओ तुम्हाला एक दिवस लेट भेटत असेल, कारण की काल सोडायचं होतं पण मी काल टाइमच नाही भेटला मला व्हिडिओ टाकायला. त्यामुळं आज टाकतोय. म्हणजे 1-2 दिवस लेट, 1 दिवस लेट जातोय हा व्हिडिओ. तर ओम भाऊने काही स्ट्राईक दिली नव्हती. एप्रिल फुल होतं, तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ओम भाऊ आमच्या खूप चिडला पण होता की अशी मजा घ्यायच्यानंतर करू नका तुम्ही. आणि आमच्या सगळ्यांचं बोलणं झालं होतं. सोनू भाऊचं, मनीषा ताईचं, विजू भाऊचं, राम भाऊचं, माझं, सुदर्शन भाऊचं, आमच्या सगळ्यांचं बोलणं झालं होतं कॉलवर की आपण सगळेजण असं व्हिडिओ बनवून एकाच टायमाला टाकू, म्हणजे त्याने जेणेकरून ते खरं वाटेल. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही व्हिडिओ टाकले तसे. कोणाच्याच घरी काही माहित नाही, फक्त जे व्हिडिओ आम्ही ज्यांना बनवले त्यांनाच माहित होतं. तर असा काही विषय होता तो. आणि राहिला विषय ओम भाऊचा. तर ओम भाऊ आता आज जाणार सगळेजण बाहेर गावी. जमलं तर आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ, नाहीतर नाही जमणार, कारण की आता त्यांना बाहेर गावी जायचं म्हणल्यावर बघू काय होतं तर. आणि तू आज श्रुती सकाळी फिरायला जाणार होती मम्मी सोबत, गेली का मग? उठवलं नाही, मग तुला उठायला काय झालं? मला जाग नाही आली. तब्येतीकडे लक्ष द्या जरा. सांगितलं मी, सकाळी जाते ना, परवा सकाळी जातात ना हॉटेलवर,
मग तेव्हा आवाज द्या म्हणलं होतं मी ते गेल्यावर. हा. तर आईने काही आवाज दिलाच नाही मला. आणि खरं म्हणजे डॉक्टरांनी त्यांना चक्रा मारायला लावलेले आहे. म्हणून म्हटलं की आई आपण इथं गलीतल्या गलीत मारत जाऊ, सकाळी पप्पा गेल्यावर आवाज देत जा. ताईने मला काही आवाज दिलाच नाही. आता बघू, उद्यापासून मीच अलाराम लावून मीच उठत जाईल. खरं तुला ढोली व्हायला लागली, तू बी चक्रा मार. मम्मी तर आहेस, मम्मीची हालत जास्त आहे. त्याविषयी मित्रांनो मम्मी या पायऱ्यावर पाय सटकला तिचा. आता काय सांगा बरं, आता बिता पाय सटकले या पायऱ्यावर. आता काही दिवसांनी हिचं बी असंच होणार. एवढं नाही होणार माझं, एवढं नाही होणार माझं. मग किती होणार? मम्मी पेक्षा जास्त होईल. मम्मी असं नाही पाहिजे लय जड. अरे ढोली तू ढोली जाड झाली, तू जाड जाड आहे, तू जाड लय ढोली झाली. काही पण मग किती वजन आहे तुझं? 54-55 असून आता 60 वजन असेल तुझं. नाही 55-60 वजन असेल तुझं. नाही. एवढं वजन कसं असून बरं माझं काही बी बोलायला लागले का? असू शकतं, सांगतो नाही. बस शांत. पण फिटनेस मध्ये आहे ना, माणसाचं काम आहे की नाही, कर्तव्य आहे की नाही, जरा आपण फिटनेस मध्ये राहायचं. मम्मीची हालतच बघ ना आता, किती त्रास होतो मम्मीला. त्याच्यासाठी मग मी म्हटले त्यांना की आपण चक्रा मारू म्हणून. आता पहिले करत होते मी, पहिले का करत नव्हते. आता उगा याच्यामुळं होत नाही मला. काय करत होती पहिले, कधी उठली तू? हा मग पहिले जात नव्हते काय. तुलाच माहिती, मला तर नाही आठवत. उठून व्यायाम वगैरे करायचे मी पहिलं. प्रेग्नेंट होते तेव्हा पण मी किती योगा केले. पण मग आता हा आहे तो होत नाही. एखाद्या वेळेस रात्री उठून बसतो. एक तर सकाळी स्वयंपाक पण राहतो मला. बघू ना आता. बरं तू शॉर्ट व्हिडिओ कोण नाही बनवायला लागली? आता शॉर्ट व्हिडिओ टाकायचं मला. आता काय टाकू मी? तुम्ही तर म्हटले कॉमेडीचे बनवायचे. तुम्ही म्हणलं मग का कॉमेडीचेच राहील का? तुला तुझं नाही बनवतात का? टाइम भेटायला का तुला माहिती आहे ना? अहो त्याची तब्येत बरी नाहीये. तो दिवसभर मला सोडत नाही तो. तर आज कुठे जरा बरं वाटायला तर आज उद्या बनवते. काय तू कधी बनवते काय माहिती. आता मला व्हिडिओ टाकायला व्हिडिओ नाही, डबल तू म्हणते की व्हिडिओ टाकत नाही तुम्ही माझे. असं तसं मागं पडत चाललंय सगळं. आज खेळा लागला तो. तुम्ही पाहू राहिले 2-3 दिवस झाले तुम्हाला असं सोडायला तरी लागणार होते. पाणी गिनी बघ, त्याला पाणी प्यायचं का? पाणी प्यायचं वरात वरात. ए वरात, असं नाव काढून द्यायला लागले. ए पिल्लू, पाणी प्यायच तुला. खेळायला लागला तो आज मित्रांनो जरा चांगलं. तर चला मित्रांनो, आता मी जातो दुकानात, कारण की 10:30 वाजलेले. माझं आवरलेलं पण आहे, डब्बा गिब्बा सगळा रेडी आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एप्रिल फुल केलं ते कसं वाटलं ते पण सांगा. तर कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं एप्रिल फुल. आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, कारण की ऊन पण पडत आहे आणि आभाळ पण येत आहे. वातावरण बरोबर नाही. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, लहान लेकरांची खास करून काळजी घ्या. तर चला आपण भेटूया पुढच्या. श्रुती बाय. वरद बाय. वरद ते पिल्ला. हा बाय बाय. तू कर बाय कर, चल लवकर बाय कर. बाय कर साई, बाय कर तू. तेव्हा साईने बाय केलं रे. हा तर ठीक आहे, चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि जे कोणी नवीन बघत असेल त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपले सबस्क्रायबर खूप हळू वाढतात. कारण की खूप मोठा ब्रेक लागलेला आपल्या सबस्क्रायबरला सध्या तरी. आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. बाय.